तुम्हाला कधी असं जाणवलंय का की काही लोक त्यांचे काम, आरोग्य, नातेसंबंध अगदी सहजपणे मॅनेज करतात, जणू लाईफ त्यांच्यासाठी ऑटोमॅटिक काम करतात. काही लोक असं नेमकं काय करतात की सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांची एनर्जी हाय असते, त्यांच्या कामावरचा फोकस तासनतास टिकतो. जरी काही स्ट्रेस आला तरी ते पॅनिक न होता शांत राहतात. एकंदरीत ते आपले इमोशन्स अगदी सहजपणे मॅनेज करतात आणि एक डिसिप्लिन आयुष्य जगतात. हा मॅजिक नाही तर एक सायन्स आहे. आपल्या मेंदूची ऑपरेटिंग सिस्टीम कशी काम करते हे जर आपण समजून घेतलं तर आपण देखील जीवनात असे बदल करू शकतो. आज आपण एका अशा सायंटिस्ट बद्दल बोलणार आहोत ज्यांनी मेंदूची ही भाषा डिकोड केली आणि जगभरातील लाखो लोकांना आपण रोजच्या सवयीने मेंदूमध्ये बदल करणे शक्य आहे हे दाखवून दिलं. आपण आज अशाच 6 सवयी पाहणार आहोत ज्या आपण आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग करू शकतो. त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी डॉक्टर दत्ता दातीर या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे. मी ज्या सायंटिस्ट व्यक्तीबद्दल बोलत आहे त्यांचे नाव आहे डॉक्टर अँड्रू ह्युबरमन. डॉक्टर अँड्रू ह्युबरमन हे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक प्रोफेसर, न्यूरोसायंटिस्ट आणि एक पॉडकास्टर आहेत. त्यांचे मुख्य संशोधन क्षेत्र हे न्यूरोप्लास्टिसिटी या विषयामध्ये आहे. डॉक्टर अँड्रू ह्युबरमन यांचं मिशन अगदी सिंपल पण पॉवरफुल आहे. सायन्स एव्हरीवन कॅन यूज. न्यूरोसायन्स आपल्या रोजच्या कृतीमध्ये कसे आणता येईल, ज्याद्वारे आपण मेंदूमध्ये बदल घडवून आणू शकतो आणि आपल्या जीवनात देखील बदल करू शकतो. अशाच 6 पद्धती आज आपण पाहणार आहोत. पहिली सवय आहे मॉर्निंग सनलाईट एक्सपोजर, म्हणजे सकाळचा सूर्यप्रकाश घेणे. यालाच आपल्या संस्कृतीमध्ये सूर्यस्नान देखील म्हणतात. दिवसाच्या सुरुवातीला नैसर्गिक सूर्यप्रकाश घेणे हे आपल्या शरीरातील सर्कॅडियन रिदम म्हणजे जैविक घड्याळाचे नियमन करण्यासाठी मदत करते. सर्कॅडियन रिदम म्हणजे काय, तर आपल्या शरीरातील 24 तासांचे असे घड्याळ जे आपल्या शारीरिक, मानसिक आणि वर्तवणुकीतील बदलांचे चक्र नियंत्रित करते. हे प्रकाश आणि अंधारामुळे प्रभावित होते, जे झोपेसाठी मेलॅटोनिन आणि जागे होण्यासाठी कॉर्टिसॉल हार्मोन शरीरामध्ये सोडण्याचे संकेत देते. चांगल्या आरोग्यासाठी सर्कॅडियन रिदम संतुलित असणे अत्यंत आवश्यक आहे. सूर्यप्रकाश सेरोटोनिन हार्मोनचे उत्पादन उत्तेजित करतो, जे आपल्याला आनंदी राहण्यासाठी आणि अधिक उत्साही राहण्यासाठी मदत करते. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यानंतर शरीर व्हिटॅमिन डी चे संश्लेषण करते, जे कॅल्शियम शोषण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीला आधार देण्यासाठी मदत करते. पेशींचे एनर्जी हाऊस असलेले मायटोकॉन्ड्रियांची संख्या वाढवते आणि कार्य देखील सुधारते. शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होण्यास मदत होते. झोपेची गुणवत्ता सुधारते. आपल्या पचनसंस्थेचे कार्य सुधारते. एकंदरीत मूड फ्रेश राहतो आणि स्ट्रेस कमी होण्यासाठी मदत होते. हा सूर्यप्रकाश किती वेळ घ्यावा, तर सकाळी 10 ते 15 मिनिटे सूर्यप्रकाश घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दुसरी सवय आहे डोपामाइन मास्टरी, मोटिवेशन की. मोटिवेशन कसे निर्माण होते आणि कसे टिकते. आपल्याला वाटतं मोटिवेशन हे मूडवर अवलंबून आहे. मूड असेल तर आपण काम करतो, नाहीतर करत नाही. पण सायन्स काहीतरी वेगळं सांगतं. डॉक्टर अँड्रू ह्युबरमन सांगतात की आपल्या मेंदूमध्ये एक विशेष रसायन आहे डोपामाइन, ज्याला आपण प्लेजर केमिकल म्हणून ओळखतो. पण खरं तर हे प्लेजर केमिकल नसून हे मोटिवेशन, ड्राईव्ह आणि प्रोग्रेसचे केमिकल आहे. डोपामाइन हे 2 प्रकारे काम करते. एक एफर्ट बेस म्हणजे प्रयत्न केला की आनंद मिळतो, आणि दुसरे रिझल्ट बेस म्हणजे रिझल्ट मिळाला की आनंद मिळतो. डॉक्टर अँड्रू ह्युबरमन म्हणतात की जेव्हा आपण रिझल्टला डोपामाइन देत राहतो तेव्हा कन्सिस्टन्सी तुटते. उदाहरणार्थ, जर एक्झाममध्ये मार्क्स मिळाले तर आनंद होतो, आणि जर नाही मिळाले तर मोटिवेशन कमी होते. मग याला सोल्युशन काय, तर सेलिब्रेट दी एफर्ट. एफर्टला ॲप्रिसिएशन करा, नाही की आउटकमला. मी आज 30 मिनिटे व्यायाम केला, मी आज मेडिटेशन केले. जर आपण स्वतःला प्राऊड फील केले की मी आज प्रयत्न केला, तर मेंदू डोपामाइन रिलीज करते. दिवसाच्या शेवटी रोज स्वतःला सांगा की आज मी काय केले. एक छोटासा प्रयत्न डोपामाइन बूस्ट करते. एफर्टला महत्त्व द्या, प्रोग्रेसला महत्त्व द्या. यातून मेंदू शिकतो की मी पुढे जाणारी व्यक्ती आहे आणि कन्सिस्टन्सीला महत्त्व देत आहे.
कन्सिस्टन्सी म्हणजे सक्सेस हे मेंदू शिकतो. तिसरी पद्धत आहे शरीराला त्वरित शांत करण्यासाठी एक ब्रीदिंग टूल. मित्रांनो, तुम्ही कधी अनुभवलं असेल, जेव्हा आपल्याला एन्झायटी येते तेव्हा डोक्यामध्ये विचारांची गर्दी होते, छातीमध्ये दडपण येतं, शरीर अचानक टाईट होते आणि आपण पॅनिक मोडमध्ये जातो. अशा वेळी आपल्याला सांगितले जाते की शांत राहा, पण आपल्याला माहीत आहे की शरीर आणि मन आधीच अलार्म मोडमध्ये असल्यामुळे असे शांत होता येत नाही. डॉक्टर अँड्रू ह्युबरमन यांनी अशा वेळी एक मॅजिक टूल वापरायला सांगितलं आहे. ते म्हणतात की 2 छोटे श्वास घेतल्यानंतर एक लांब श्वास सोडा. म्हणजे एक डीप श्वास घ्यायचा, त्यानंतर एक छोटा श्वास घ्या आणि शेवटी तोंडावाटे लांब श्वास सोडा. म्हणजे 2 शॉर्ट इनहेल अँड 1 लॉंग एक्सेल. यामुळे शरीरातील CO2 लेवल मेंटेन होते, हृदयाची गती नॉर्मल होते आणि ब्रेन सेफ्टी मोडमध्ये येतो आणि शरीर लगेच शांत होते. यालाच आपल्या योगशास्त्रामध्ये प्राणायाम म्हटले आहे. ही पद्धत आपण कधी वापरू शकतो? जर आपण ट्रॅफिकमध्ये आहे आणि इरिटेट झालो, एक्झामच्या टेन्शनमध्ये एखादा व्यक्ती बोलल्यानंतर आपल्याला राग येत असेल, त्यावेळी ही पद्धत आपण वापरू शकतो. किती वेळ वापरायची? तर 5 ते 10 सायकल साधारणतः 1 मिनिटात होतात. मित्रांनो, आपण आपले इमोशन्स कंट्रोल करू शकत नाही, पण आपण आपले श्वास कंट्रोल करू शकतो आणि श्वासाने आपण आपले इमोशन्स बदलू शकतो. चौथी पद्धत आहे NSDR म्हणजे नॉन स्लीप डीप रेस्ट. मित्रांनो, तुम्ही कधी अनुभवलंय का की मेंदू थकलाय, शरीर थकले, पण तरीही झोप येत नाही. जरी झोप आली तरी सकाळी जाग आल्यानंतर फ्रेश वाटत नाही. डॉक्टर अँड्रू ह्युबरमन म्हणतात की मेंदू थकला की त्याला झोपेचीच आवश्यकता असते असे नाही, तर त्याला फक्त डीप रेस्टची आवश्यकता असते आणि यासाठीच त्यांनी नॉन स्लीप डीप रेस्ट ही पद्धत सांगितली आहे. ही पद्धत म्हणजे झोप नाही, ध्यान नाही, तरीही सिस्टीम रिसेट झाल्यासारखे, रिफ्रेश झाल्यासारखे वाटते. आपल्या भारतीय परंपरेमध्ये यालाच योग निद्रा असे म्हणतात. यामध्ये पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ॲक्टिवेट होते, ब्रेन वेव्ज बीटामधून अल्फामध्ये येतात, स्ट्रेस हार्मोन कमी होतात आणि यामुळे मानसिक थकवा दूर होतो, मेमरी सेंटर रिचार्ज होतात, झोपेची गुणवत्ता वाढते. ही पद्धत कधी करता येईल? तर दुपारच्या वेळेला, दुपारच्या ब्रेकमध्ये किंवा रात्री झोप येत नसेल तर. किती वेळ करायची? तर 10 ते 20 मिनिटं करू शकता. कशी करायची? तर झोपल्यासारखे पडून राहायचे, शांतपणे श्वास घेत राहायचा आणि शरीर पायापासून डोक्यापर्यंत रिलॅक्स करायचे. 5वी पद्धत आहे स्लीप अँड नाईट रुटीन. मेंदूला रिपेअर मोडमध्ये कसं टाकायचं? दिवस जर प्रोडक्टिव्ह करायचा असेल तर रात्री मेंदूला डीप रिपेअरमध्ये टाकणे महत्त्वाचे आहे. डॉक्टर अँड्रू ह्युबरमन सांगतात, झोप म्हणजे टॉक्झिन क्लिनिंग आणि सॉफ्टवेअर अपडेट सिस्टीम आहे. शांत झोप येण्यासाठी झोपेच्या अगोदर 1 ते 2 तास अगोदर प्रकाश कमी करावा, स्क्रीन टाईम टाळावा, कारण प्रकाशामुळे झोपेसाठी आवश्यक असणारे मेलेटोनिन कमी होते आणि त्यामुळे झोप शांत लागत नाही. खोलीतील क्लायमेट हे थंड करावे. यासाठी डॉक्टर ह्युबरमन सांगतात की कोल्ड क्लायमेट आणि वॉर्म ब्लँकेट. झोपण्याच्या अगोदर आर्ग्युमेंट्स, डिबेट, इमोशनल टॉक्स टाळाव्यात, कारण अशा गोष्टींमुळे मेंदू हा अलर्ट मोडमध्ये जातो आणि त्याचा झोपेवर परिणाम होतो. जर आपल्याला शांत झोप येत असेल तर स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात, हार्मोन्स बॅलन्स होतात आणि आपला मूड सुधारतो आणि याचा इम्युनिटीवर चांगला परिणाम होतो. रात्रीच्या वेळी मेंदू 2 कामे करत असतो, एक रिपेअर आणि रिसेट. डॅमेज सेल्स रिपेअर करण्याचं काम करतो आणि इमोशनल सिस्टीम रिसेट करण्याचं काम करतो. 6वी पद्धत आहे कोल्ड एक्सपोजर फॉर नर्वस सिस्टीम ट्रेनिंग. जेव्हा आपण थंड वातावरणात जातो तेव्हा आपला मेंदू कोल्डला स्ट्रेस म्हणून रजिस्टर करतो आणि शरीरामध्ये स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात. यामुळे हृदयाची गती वाढते, श्वासाची गती जलद होते आणि आपण पॅनिक मोडमध्ये जातो. अशा वेळी शरीराला शांत करण्यासाठी जर आपण काही वेळ ब्रिदिंग एक्सरसाइज केल्या
तर शरीर शांत होते. मेंदूला एक नवीन लर्निंग मिळते की स्ट्रेस आला तरी मी शांत होऊ शकतो. डॉक्टर अँड्रू ह्युबरमन यालाच डेलिबरेट दी कोल्ड एक्सपोजर टू बिल्ड स्ट्रेस रेझिलन्स असे म्हणतात. याचा बेनिफिट असा होतो की आपला फोकस, अलर्टनेस वाढतो, नॅचरल डोपामाइन वाढते, इन्फ्लमेशन कमी होते, स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात, आपली प्रोडक्टिव्हिटी वाढते. गोल इज नॉट सफरिंग, गोल इज अडॅप्टेशन. ही पद्धत आपण कशी करू शकतो तर चेहऱ्यावर थंड पाणी मारू शकतो, आपले हातपाय थंड पाण्यामध्ये काही वेळ बुडवून ठेवू शकतो किंवा आठवड्यातून काही वेळा आईस बाथ घेऊ शकतो. फक्त हृदयरोग आणि रक्तदाब असणाऱ्यांनी एक्सपर्ट ॲडवाईस घेऊनच ही पद्धत करावी. डॉक्टर अँड्रू ह्युबरमन म्हणतात की टूल्स मॅटर्स बट सेल्फ अवेअरनेस मॅटर्स मोर. न्यूरोसायन्स तुम्हाला एक सिस्टीम देते, पण सेल्फ अवेअरनेस तुम्हाला एक डिरेक्शन देते. आपण कोण आहोत, आपण काय फील करतो, आपण काय शिकत आहोत, आपण किती अवेअर आहोत, हे न्यूरोसायन्सला कंप्लीट करते. रोज छोटा बदल हा मेंदूमध्ये खूप मोठा बदल करू शकतो. आपल्यामध्ये खूप क्षमता आहेत आणि आपला मेंदू आपल्या बाजूने काम करत असतो. मित्रांनो, या व्हिडिओमुळे तुमच्यामध्ये थोडा जरी अवेअरनेस निर्माण झाला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही कोणत्या पद्धतीपासून सुरुवात करणार आहात हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.